काल रात्री मला एक फोन आला आणि त्याच्यामध्ये एक मुलगी बोलत होती की तिला सकाळी मेल आला की शी हॅज बीन टर्मिनेटेड, म्हणजे जॉबवरून तिला काढून टाकण्यात आलं आहे. तर एक तर तिला ऑप्शन हा दिला होता की तुम्ही स्वतः पेपर टाका, नाहीतर मग टर्मिनेशन ॲक्सेप्ट करा. सो शी वॉज शॉक. आणि ती मला सांगत होती, सर माझं डोकं पूर्ण भंडावून गेलं आणि मला काही समजत नाही आता काय करायचं. तर दुसऱ्या दिवशी मला ती भेटायला आली, म्हणजे आज सकाळी भेटायला आली आणि नंतर ती मला सगळं सांगत होती. मी सांगितल्यानंतर काही गोष्टी तिला सांगितल्या, की सर्वात पहिलं म्हणजे आता जे माझ्या मनामध्ये विचार येतात, म्हणजे की पुढे कसं होणार आहे, EMI आहे, जबाबदाऱ्या आहेत, फॅमिलीची पूर्ण जबाबदारी यामध्ये, कशा पद्धतीने मला ते पेलवता येणार आहे. तर हे जे काही विचार येत आहेत, जे स्वाभाविक आहेत आणि वास्तविकतेशी निगडीत आहे. परंतु मला असं वाटतं की लाईफ इज, ही जी फेज आहे, इट इज नॉट द एंड ऑफ लाईफ, इट इज वर्क इन प्रोग्रेस. लाईफ ही वर्क इन प्रोग्रेस आहे. जसं आपण एखाद्या रस्त्याचं काम चालू असताना PWDचा एक मोठा बोर्ड असतो, तसं लाईफमध्ये आहे. लाईफ ही कंटिन्युअसली प्रोग्रेशनमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये वर खाली या गोष्टी होतात. पण आता जर जॉब गेलाय तर थोडंसं आपल्याला सेल्फ असेसमेंट करावं लागेल की बाबा जॉब घेण्याची कारणं काय असू शकते. माझ्या काही अशा सवयी, माझ्या कामाच्या पद्धती, माझा फोकस या गोष्टी तर आहेतच निश्चितच, त्याला विरोध नाही चालणार. पण काही ठिकाणी इतर पण काही एन्व्हायरमेंट किंवा तिथं पॉलिटिक्स किंवा इतर काही गोष्टी पण कारणीभूत असू शकतात. पण आता माझ्यासाठी हा प्रॉब्लेम नसून ही एक सिच्युएशन आहे असं त्याच्याकडे बघता यायला. सिच्युएशन म्हणजे काय, की एखाद्या माणसाला जर तो प्रॉब्लेम असेल आणि तो मी त्याच्याकडे बघताना माझ्यासाठी ती सिच्युएशन, इट इज नॉट अ प्रॉब्लेम. त्यामुळे सिच्युएशन म्हणून बघताना मी तिला पूर्ण असेस करू शकतो. दुसरी गोष्ट, ही सिच्युएशन जर असेल आणि ही जर आज समोर आलेली असेल तर ही माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असू शकते. कारण आतापर्यंत मी कॉम्प्रोमाइज करत होते, पण आता माझ्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे की मी नवीन काम असं शोधेन जे माझ्या सवयीशी, माझ्या क्वालिफिकेशनशी, माझ्या स्वभावाशी आणि माझ्या आवडीशी निगडीत असेल आणि त्याच्यापुढे स्किलफुल होण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, काही ज्या गोष्टी आहेत, जर तुम्ही मेहनत करणारे आहात तर तुम्हाला इतर लोक देखील ऑब्झर्व करत असतात. तुम्ही जर प्रामाणिक आहात तर तुमचा प्रामाणिकपणा बरेच लोक डोळ्याखालून घालत असतात, त्यांच्या ते लक्षात येत असतं आणि तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक ठिकाणी असते. फक्त त्याला तुम्ही पॉझिटिव्हली घेता कसं याच्यावर अवलंबून आहे. नंतर मी तिच्या इरॅशनल थॉट पॅटर्न्सवर काम केलं आणि डिस्प्युटेशनच्या माध्यमातून मित्रांनो तिला त्याच्यातून एक रिकव्हरी दिली आणि त्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावरची जी स्माईल होतं ते मला वाटतं माझ्यासाठी खरं एक्नॉलेजिंग होतं. मला असं वाटतं की आपण आपलं सेल्फ असेसमेंट करण्यामध्ये आपल्या थॉट पॅटर्न्सना आणि त्याच्यामुळे जे इमोशनली बिहेवियरल इश्यूज होतात ते जाणण्यामध्ये आपण आपली कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. तर नक्कीच हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्ही त्याच्यावर विचार करा, तुमची मतं माझ्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू व्हेरी मच.